मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वादाची चर्चा रंगली आहे. सुनीत्रा पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे का आणि पक्षात मोठी फूट पडणार आहे का, या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. अजितदादांच्या राष्ट्रवादीतील वादाने मोठा पेच निर्माण झाला आहे. थेट अध्यक्षांच्या निवडीवरच आक्षेप घेण्यात आला आहे. सुनीत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. यापूर्वी सुनीत्रा पवार आणि पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशा नाराजी नाट्यमय रंगल्या होत्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी लवकरच फुटणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. या नवीन वादाने एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कलहावर मोठे भाष्य केले. राष्ट्रवादीला अजित पवार पक्षात सगळं काही अलबेल नाही. शिंदेच्या शिवसेनेतही धुसफूस आहे, गँग सुरू आहे, गँगअप सुरू आहे, यांच्यात टोळी युद्ध सुरू झालंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्याचवेळी तुम्हाला लवकरच हा पक्ष फुटताना दिसेल असे मोठे भाकीतही त्यांनी केले. त्यांच्या या वादाने राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर इतर पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रियेवरही समोर आले आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्यावरही त्यांनी मत मांडले. ज्या पक्षासंदर्भात या चर्चा सुरू झाल्या त्यांनी बोलणं अपेक्षित होतं असंही ते म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांनीही या संदर्भात मत मांडल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. महासचिव सचिव यापुरता मर्यादित घोटाळा नाहीये, संपूर्ण खेळ अंगाशी आल्यावर मी तो नव्हेच, अशी भूमिका विश्वात मंडळाने घेतल्याचं त्यांनी सांगितलंय, असंही बोललं गेलं. 17 जुलै रोजी केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होत आहे. त्यात कॅबिनेटपदी खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यावर सपकाळ यांनी टीका केली आहे. पैसे आणि संपत्तीच्या बाबतीत त्यांची परिस्थिती कुठे ठेवू आणि कुठे नको अशी झाली आहे. एकनाथ शिंदेंना स्वतःला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करायचे आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली. अरबी समुद्रात या सरकारने शिवस्मारकांची भूमिपूजन केली आहे, पण स्मारकांचा अद्यापही कसलाही पत्ता नाहीये. तर मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक झालं नाही, असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? राष्ट्रवादी पक्षात खरंच मोठी फूट पडेल का? तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.